हॅलो, मी आहे सध्या आता किचनमध्ये, कारण यांचा उपवास आहे. तर यांच्यासाठी मी आता साबुदाण्याच्या पापड्या असतात त्या तळून घेते. जास्त तळते कारण ध्रुव, आरू आणि बाकीचे सर्वजण खातात, त्यामुळे हिरवी मिरची तळली, त्यानंतर शेंगदाणे तळून त्याच्यावरती तिखट मीठ टाकून ते पण ठेवून दिलं. आणि इकडे मी गवती चहाचा काढा बनवलेला. तर सकाळ सकाळी खूप घाई गडबड असते, तर काम करता करताच तो पण पिऊन टाकला. त्यानंतर यांना जायचं होतं शाळेत, तर इकडे चहाला ठेवलेला आहे मी. तर इकडे चहा बनवते तोपर्यंतच काल मी इडलीचं बॅटर बनवून ठेवलेलं आणि खूप दिवस झाले इडली बनवली नव्हती. तर इकडे इडली पात्र एका गॅसवरती ठेवून दिलं. पाणी गरम होईपर्यंत प्रत्येक प्लेट आहे त्याला तेल वगैरे लावून घेतलं आणि एक एक प्लेटमध्ये इडली भरून म्हणजे इडलीच्या भांड्यामध्ये इडली बनवायला ठेवून देते. तोपर्यंत इकडे चहा पण बनतो आणि इकडे जे आहे ते भांडे आहेत सकाळचे, ते स्टँडला वगैरे लावायचे होते, ते तसेच ठेवलेले. अगोदर हे सर्व बनवून घेते. इकडे इडली पण चांगली शिजून झालेली, तर त्या सर्व प्लेट मी बाहेर काढून ठेवल्या. थंड झाल्यानंतर एक एक इडली मी काढून देईल. तोपर्यंत स्पंज डोसा पण बनवला, कुणाला जे आवडेल ते, आणि आरूला डब्बा पण द्यायचा होता. तर इकडे स्पंज डोसे 2-3 बनवून घेईल. त्यानंतर एक डोसा बनवून घेणार आहे आणि इडली एकदम सॉफ्ट आणि मस्त झालेली. तर इडलीचं जे प्रमाण आहे मी 3 घेते, म्हणजे 3 वाट्या तांदूळ आणि त्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी पोहे. तर अशा पद्धतीने यामध्येच मी डोसे बनवले स्पंज, त्यानंतर डोसा बनवला आणि इडली पण बनवलेली. तर एक बॅच बनवून ठेवली आणि आरू स्कूलला गेली. आणि रात्री खूप सारे कपडे होते इस्त्रीचे, आरूचे युनिफॉर्म, यांचे ड्रेस, दादाचे ड्रेस, ते सर्व ठेवून देते आता मी कपाटामध्ये. आणि मला कपाट पण आवरायचं आहे. त्यानंतर दादाला क्लासवरून घेऊन आली आणि इकडे मी आता सांबार बनवायचं राहिलेलं, चटणी बनवायची राहिलेली. तर सांबार बनवून घेते. सांबारमध्ये जास्त काही जिन्नस टाकले नाही, ते फक्त मसूरची डाळ आणि तुरीची डाळ टाकलेली आणि टोमॅटो, बाकी काहीच ॲड केलं नव्हतं. याच्यापासूनच मी आज सांबार बनवते, कारण शेवग्याच्या शेंगा पण घरामध्ये नव्हत्या आणि बाकीचं पण काही एवढं एक्स्ट्रा नव्हतं त्यामुळे. तर इकडे सर्व बनवून झालेलं. इकडे दादाला आता इडली खायला